नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 14 जुलैचा रिव्ह्यू. मंडळी, आजच्या भागात यशाला राजाबद्दल आणखीन एका सत्याचा उलगडा होणार आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण पाहतोय अवनी राजाला मलम लावून देत असते पायाला. राजा नको म्हणत असतो. राजा म्हणत असतो, नाही नाही, तुम्ही माझ्या पायाला काही हात लावायचं नाही. अवनी म्हणत असते, अरे काय होतंय. धन्यापुढे म्हणतो, अरे राजा दा, त्याला काय नाही होत. बायका तर नवऱ्यांच्या पाया देखील पडायला लागतात. राजा म्हणतो, हां करत असतील तसं, पण ह्यांनी माझ्या पायाला हात लावायला नको आहे. अरे मी नवरा आहे त्यांचा, देव नाहीये. अवनी थोडंसं रागानं त्याच्याकडे पाहायला लागते. राजा पण मग बघायला लागतो आणि मग एकदम घाबरतो. राजा मग परत अवनीला म्हणतो, नाही नाही, मी फक्त एवढंच म्हणतोय की पायाला हात लावू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. अवनी म्हणते, अरे पाया नाही पडत आहे मी तुझ्या, भाजलंय ना तिथं लावतीये, सरक तिकडे. असं म्हणून अवनी त्याच्या शेजारी बसते. मग त्याचा ती पाय पुसून घेते आणि त्याच्यावर मलम लावत असते. राजा नको, प्लीज नको ना लावू, असं म्हणत असतो तिला. अवनी म्हणते, अरे नको काय नको, तू पण माझ्या हाताला भाजलं तेव्हा मलम लावलंच होतंस ना. राजा म्हणतो, अहो ते हाताला होतं, पायाला कसं तरी आहे ना ते. पुढे अवनी क्रीम लावत असते. हे तिघजण बघत असतात एकसारखे. धन्या मग पुढे हसत असतो. हसता हसता म्हणायला लागतं, बरं झालं ना राजा त्याच्या पायाला लागलं ते, ओठाला नाहीतर गालाला लागलं असतं तर कसं झालं असतं ना. धन्या एकटाच हसत असतो. बाकी सगळा माहोल सिरियस झालेला असतो. राजा, यशा, पाण्या रागाने धन्याकडे पाहत असत. अवनी एकदम शांत होते आणि नंतर ना ती तिथून निघून जाते. धन्या त्यांना सॉरी सॉरी म्हणत असतो. अहो मी वहिनी मस्करी करत होतो. पण अवनी निघून गेलेली असते. धन्या मग बाकी सगळ्यांना सॉरी म्हणतो, काही चुकलं का माझं? हां, नाही चुकलंच ना माझं. यशा म्हणतो, जरा. पुढे मग यशा म्हणतो, ए पाण्या, त्याला जरा आण बरं इकडं. गुप्तगू करू जरासं. धन्या घाबरायला लागतो. गुप्तगू? धन्या म्हणायला लागतो, अहो कशाला? नको नको ना. गुप्तगू म्हणजेच सगळे मिळून ह्याला मारणार असतात मंडळी. धन्या मग पळायला लागतो. तिकडच्या बाजूला एका दरवाजात पाणी येऊन उभारतो. धन्या म्हणतो, गुप्तगू तर केलीच पाहिजे ना भाऊ, तुझी शरारत लय वाढून राहिली. मग तो दुसऱ्या दरवाजात जायला लागतो. तिकडे राजा येऊन थांबतो. राजा म्हणतो, आत्ता नाही कुठं जायचं, आता तुझ्या तशरीफचे दोन्ही टोकरे घेऊन यशादाकडे जायचं. आणि म्हणतो, तशरीफचे 2 टोकरे? त्याला कळतं तो मग घाबरायला लागतो. यशोदा प्लीज नको ना. आणि तिसऱ्या दरवाजाकडे यशा असतो. तो म्हणायला धन्या म्हणायला लागतो, मी ओरडीन हं, तुम्ही असं नाही करायचं, मी वहिनीनं हाक मारीन. अवनीची भीती त्या तिघांना घालत असतो. मग ना, ओ नाही हं मारायचं, मी वहिनीनं हाक मारणार बघ. मग ते सगळे म्हणतात, ठीक आहे, राहू दे बस. धन्या खुश होतो. वहिनींच्या भीतीने सगळे हे थांबले म्हणून. पण पाण्यात इतक्यात येतो आणि त्याचा तोंडाला हात लावतो आणि त्याचा आवाज बंद करतो. हे बाकीचे दोघेजण धरतात आणि चांगलीच धन्याची धुलाई करतात. धन्याच्या तशरीफचे दोन्ही टोकरे सजवून ठेवतात. पुढे मग पाण्या तसंच मारत मारत त्याला बाहेर घेऊन जातो. राजाला इतक्यात वेळ मिळतो. राजा ते गेलेले बघून ती पोलीस स्टेशनमधून आलेली फ्रेम आणि मॅरेज सर्टिफिकेटचं हे तिथेच अंथरुणातून काढून तो तिथे असलेल्या पिशवीत टाकतो. ती पिशवी असते ती यशाची पिशवी असते. हे त्याच्या लक्षात येत नाही पटकन. ते गिफ्ट अवनीच्या हाताला किंवा बाकी कोणाच्या हाताला लागू नये याची तो पुरेपूर काळजी घेत असतो. पुढे मग अण्णांचा सीन घेतलेला आहे. अण्णा पावसातून येत असतात घरामध्ये. मग ते दारातच येऊन थांबतात आणि सिगारेट काढून सिगारेट ओढत असतात. ते काडीपिटी ओढणार इतक्यात त्यांचं खाली लक्ष जातं आणि म्हणतात, अरे बापरे. ते अवनीने काढलेल्या रांगोळीवर उभारलेले असतात. ते थोडेसे मागे पुढे व्हायला लागतात, रांगोळी अजूनच खराब होते. त्यांना टेन्शन यायला लागतं, अरे देवा मी काय केलं. कारण अवनीने इतके छान रांगोळी काढलेली असते. मग ती पुसल्यानंतर त्यांना थोडंसं वाईट वाटायला लागतं. मग अण्णा तिथे असलेला एक झाडू घेतात. ती पूर्ण रांगोळी तिथली स्वच्छ करून घेतात आणि त्या ठिकाणी एका खडूने ते स्वतःचीच रांगोळी काढायला लागतात. जवळपास सेम काढायचा त्यांचा प्रयत्न असतो, पण त्यांना काही ती जमत नसते. इतक्यात धन्या बाहेर येतो. धन्याला दिसतं की अवनीने काढलेली रांगोळी नाहीये आणि अण्णा तिथे दुसरी रांगोळी काढतात. धन्या म्हणतो, अण्णा काय करताय तुम्ही हे? अण्णा म्हणतात, काय? मी कुठं काय करतोय? धन्या पटकन ओरडायला लागतं, ए राजा दादा ये लवकर ये, यशोदा लवकर ये. म्हणायला लागतं, अरे कशाला कशाला, मी काय केलंय, कशाला वर बोलवतोय त्यांना. धन्याचे आवाज ऐकून यशा, राजा, पाण्या तिघे देखील बाहेर येतात. अण्णा म्हणायला लागतात, ए तू कशाला दंगा करून राहिलास रे उगीच? धन्या म्हणतो, उगीच? इतक्यात अवनी देखील बाहेर येते. अवनी ते पाहते आणि तिला थोडंसं असं कसं तरी होतं. पुढे धन्या म्हणायला लागतं, ए हे बघा काय आहे. अण्णा म्हणतात, हे बघा काय, हे बघा चांगली रांगोळी तर काढलेली आहे. हे काय मस्त रांगोळी काढली आहे आपल्या दरवाजात.
महिलांना ॲक्सेप्ट करत नाहीत की ती रांगोळी त्यांनी काढली आहे. ते म्हणायला लागतात, "कुणी काढली रांगोळी? छान काढली आहे रांगोळी." सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. धन्या म्हणतो, "मग अण्णा म्हणजे तुम्ही आलात तेव्हा पहिल्यापासून अशीच होती का रांगोळी?" अण्णा म्हणतात, "हां, आधीपासूनच तशी होती. आता आधी अशी होती कशी होती? मी बघितली तेव्हा अशीच होती बघ. पण आहे ना, मस्त रांगोळी काढली आहे बघ." धन्या म्हणतो, "हां, तुम्ही रांगोळी काढली म्हणून मस्त आहे का?" अवनी जाऊ दे ना असं म्हणत असते. पण अण्णा म्हणतात, "मी कुठं काढली आहे? ही रांगोळी तर सुनबाईनं काढली असणार ना?" धन्या म्हणतो, "अण्णा, वहिनी आर्टिस्ट आहे आणि ही रांगोळी." अण्णा म्हणतात, "छान आहे, मस्त आहे." याच्या रागाने बघत असतो, पण अवनी हसत असते. धन्या म्हणतो, "अहो मस्त नाहीये. एखाद्या रिटायर्ड ट्रकवाल्यानं काढली आहे ही रांगोळी." अण्णा म्हणतात, "होय काय?" मग हे तिघे पण म्हणतात, "हो." मग अण्णा विचार करायला लागतात, "किती ठिपक्यांची रांगोळी होती? समजेना झालंय. सुनबाई, किती ठिपक्यांची होती रांगोळी?" पुढे मग यशा म्हणतात, "हां, म्हणजे तुम्हीच मोडली आहे ना अण्णा रांगोळी ही?" अण्णा थोडे घाबरल्यासारखे बोलत असतात. अण्णा म्हणतात, "अरे, मी मोडली, पण मी काय मुद्दाम नाही मोडली. माझ्याकडनं आहे ना चुकून झालं. सॉरी, सॉरी." अण्णा हे कॅरेक्टर खूप छान वाटतं मंडळी पाहायला. तुम्हाला आवडतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले रिव्ह्यू देखील आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पाण्या अण्णा हात जोडून सॉरी सॉरी सुनबाई म्हणत असतात. पाण्या अण्णांवर हसत असतो. पाण्या म्हणत असतो, "कोण सॉरी बनवून राहिलंय? बघा ना, आमच्या कानावर आहे ना अण्णा, विश्वासच नाही बसून राहिलाय आम्हाला." सगळेजण हसायला लागतात. ओरडतात पाण्यावर आणि म्हणतात, "तुझं आहे ना अख्खा गेमच ओव्हर करून टाकेन बघ." अण्णा थोडेसे चिडल्यासारखे करत असतात. पुढे अवनी त्यांना समजावते, "अण्णा, अहो अण्णा ऐका ना, तुम्ही प्लीज सॉरी नका म्हणू. मी परत काढते ना रांगोळी." असं म्हणून ती रांगोळी आणण्यासाठी आतमध्ये जाते. राजा म्हणतो, "आणि अण्णा परत मोडतील." अण्णा म्हणतात, "तुला असं हाणीन ना." पुन्हा पुन्हा मोडायला मला काही याड लागलंय का?" अण्णा म्हणतो, "अण्णा तुम्हाला काही शंका आहे का?" ते पाहुण्या म्हणतात, "तुझे ना तोफाच मोडून टाकीन बघा." ते धन्या देखील मस्करी करायला लागतो आणि म्हणतो, "अण्णा, तसं पण तुम्ही औषध घेतल्यानंतर येड्यावानीच करायला लागतं नाही काय?" बाकीचे सगळे हसत असतात. अण्णा म्हणतात, "ए, तुला असं चापटाळीन ना." मग यशाव म्हणतो, "ए, श्क श्क श्क, दंगा करू नका." आल्या ना त्याच्यामध्ये यशाच फक्त एकदम शांत असा आहे मंडळी. अवनी मग रांगोळी घेऊन येते. त्या रांगोळीकडे पाहते आणि मग म्हणते, "तशी बरी काढली अण्णा तुम्ही रांगोळी." अण्णा म्हणतात, "होय ना? सांग 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 जरा ह्यांना सांग बरं." कोणी म्हणते, "फक्त मी थोडे रंग भरते त्यामध्ये." अण्णा म्हणतात, "सुनबाई, तू एकटीने कशी रंग भरतेस? मी पण मदत करतो की तुला." म्हणजे कसं आहे, तू पण भर, मी पण भरतो. कोणी म्हणते, "ठीक आहे, चालेल." मग अवनी देखील रांगोळीमध्ये कलर भरण्यासाठी बसते आणि अण्णा देखील बसतात तिच्यासोबत. ते दोघे एकत्र रांगोळीमध्ये कलर भरत असतात. खूप छान नातं दाखवलेलं आहे मंडळी. अवनीला इथं वडिलांचं जवळपास प्रेम मिळाल्यासारखंच दाखवलेलं आहे. यशा राजाकडे पाहत असतो, किती नाती गुंततायत ना एकमेकांमध्ये. अवनीला तिचे वडील आणि अण्णांना त्यांची लेक मिळाल्यासारखं वाटतं मंडळी. यशा, राजा, धन्या, पाण्या खूप कौतुकाने त्यांच्याकडे पाहत असतात. रांगोळी झाल्यानंतर अवनी देखील खूप खुश होते आणि अण्णांना देखील खूप छान वाटत असतं. पुढचा सीन देशपांडेंच्या घरातील घेतलेला आहे. स्वाती संगीताच्या रूममध्ये आलेली असते. तिला संगीताशी थोडं बोलायचं असतं. मग ती संगीताजवळ येते आणि म्हणते, "मला बोलायचं होतं तुमच्याशी थोडं." संगीता म्हणते, "हां, बोल ना." स्वाती म्हणते, "मला कळतच नाहीये नेमकं कशावर विश्वास ठेवायचा." "नाही, म्हणजे मगाशी तुम्ही अवनीसाठी देवासमोर प्रार्थना करत होतात. ते खरं होतं की तुम्ही बाबांना अवनीचे सर्टिफिकेट जाळण्यासाठी मदत करत होतात, ते खरं होतं. मला ना नेमकं काहीच कळत नाही. नेमकं काय खरं आहे, काय खोटं आहे? माझं खूप गोंधळ होतं ह्याच्यावर." संगीता काहीच उत्तर देत नसते. ती खूप शांत असते. मग स्वाती पुढे म्हणते, "आई, अहो तुम्ही सुनेला लेकीसारखं वागवलंत आणि तुम्ही तुमच्या पोटच्या लेकीला मात्र लेकीसारखं नाही वागवलंत." स्वातीचं हे बोलणं चंद्रकांतने मागून ऐकलेले असतात. ते त्यावेळी मागे असतात. ते म्हणतात, "हो, चुकलंयच आमचं." चंद्रकांतला मागे बघून स्वाती खूप टेन्शनमध्ये येते. संगीता देखील पटकन उभी राहते. चंद्रकांत पुढे म्हणायला लागतात, "हो, सुनेला ना आम्ही लेकीसारखं वागवलं. ही आमची चूकच झाली." "नाही, नाही, चूक नाही. फार मोठा अपराध घडला आपल्या हातून, नाही का? सासूरवास काय असतो ना, हे माझ्या मुलीला विचार. आणि तो ना माझी मुलगी दांगटांच्या घरात भोगतीये, क्षणाक्षणाला मरून दुःखी होऊन." आणि ते स्वातीकडे बघून म्हणायला लागतात, "आणि ही ही इथे सुखाने आनंदाने सासरी नांदतीये." पुढे म्हणतात, "काय ना, तुला आमचं दुःख कधी दिसलंच नाही.
तुला ना कायम अवनीचंच दुःख दिसलं, पण तिचं दुःख आहे ना तिनं स्वतःहून ओढवून घेतलेलं आहे. आम्ही नाही सांगितलेलं तिला. तिनं त्या ड्रायव्हरवर प्रेम केलं, त्याच्यासाठी ती निघून गेली. ती खूप घाबरलेली असते. पुढे म्हणायला लागतात चंद्रकांत, काय नाही हिला आहे ना सासूरवास म्हणजे काय असतो ना ते तिला एकदा दाखवायला लागतो. स्वाती म्हणायला लागतो, अहो बाबा मला ना फक्त. पण चंद्रकांत तिचं काही ऐकून घेत नाहीत. चंद्रकांत पुढे म्हणतात, काय आहे ना अवनी फक्त रडली ना की तुला तिचा लगेच पुळका येतो. तिची कणव वाटायला लागते, तिची दया यायला लागते. ते स्वातीला काही बोलू न देता स्वतःच बोलत असतात. चंद्रकांत पुढे म्हणतात, पण ती इथून गेल्यापासून तिचे आई वडील एक क्षणही सुखाने राहिलेले नाहीयेत. सतत रडतायत. आमचं दुःख तुला नाही दिसलं, आमचा पुळका तुला नाही आला आणि तुला येणारही नाहीये, आमच्याबद्दल काही वाटणारही नाहीये, कारण तुला आमचं दुःख बघायचंच नव्हतं. ते पुढे म्हणतात, काय आहे ना बाप आणि मुलीचं असं एक नातं असतं. मुलीने जरी वडिलांकडे पाठ फिरवले ना तरी बाप तिच्याकडे कधीच पाठ फिरवणार नाही. आणि मी आहे ना माझ्या मुलीकडे कधीच पाठ फिरवणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तिचं सुखाचाच विचार करेन. तिला घरी परत आणण्यासाठी काय वाटेल ते करीन मी. ज्यांनी माझ्या मुलीला फसवलंय, माझ्यापासून दूर केलंय, त्यांना नाही रस्त्यावर आणलं ना तर बघ, ते जवळपास डांगटान परिवाराच्या खूप अगेन्स्ट असतात. पण त्यांना समजूनच घ्यायचं नसतं की अवनी कशासाठी बाहेर पडलीये. स्वातीचं फक्त म्हणणं इतकंच असतं की त्यांनी अवनीला एक संधी द्यायला हवी होती. तिचं काय म्हणणं आहे इतकं ऐकून घ्यायला हवं होतं. पण चंद्रकांतकडे तितका वेळ नसतो म्हणा, किंवा ते ऐकायच्या तयारीतच नसतात. पुढे मग चंद्रकांत रागारागाने महेशला बोलवायला लागतात. महेश, रे महेश. मंडळी, आता चंद्रकांत दांगड परिवाराला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहेत. महेश येतो तिथे. चंद्रकांत, काय रे तुला हाका मारतोय ना? महेश म्हणतो, काय झालं बाबा? चंद्रकांत, त्या डांगटांच्या घरावर केस चालू आहे ना? महेश म्हणतो, हो. मला त्या केसचे सगळे कागदपत्र हवेत. त्यांना आहे ना रस्त्यावर आणल्याशिवाय माझी अवनी घरी परत येणार नाहीये. चल तू निघ. मग महेश म्हणतो, हो ठीक आहे. आणि महेश कागदपत्र गोळा करण्यासाठी आणण्यासाठी तिथून जातो. पुढचा सीन दांगटांचा घेतलेला आहे. इकडे राजा आणि धन्या कॅरम खेळत बसलेले असतात. अवनी आणि यशा उपमा घेऊन खाण्यासाठी बाहेर येतात. यशा म्हणतो, ऐका, उपमा केलाय, आपला आपला उपमा घेऊन या आणि खावा. आणि दुपारचं जेवण देखील गेले, ते पण खाऊन घ्या. धन्या विचारायला लागतो, आज काय स्पेशल? यशा म्हणतो, जे केलंय ना ते खाऊन घ्या. अवनी खूप छान चवीने खात असते उपमा. यशाने जे आहे ते खाऊन घ्या म्हटल्यावर धन्या म्हणतो, म्हणजे आज पण चवळीची उसळ आणि चपातीच? आवडी पुढे म्हणते त्याला, ए स्पेशल पाहिजे असेल ना तर स्वतः किचनमध्ये जायचं आणि बनवायचं, कळलं का? मग यशा हसायला लागतो, कारण यशाला कोणतरी सोबत मिळतं. म्हणतो, हां आज आपण बनवू शकतो, कारण आज मी दुपारी घरीच आहे ना. यशाला कळत नाही आज कशी काय ह्याला सुट्टी आहे. मग यशा म्हणतो, का? धन्याला घरी राहायचं असतं, त्यामुळे धन्या खोटं बोलायला लागतं. धन्या म्हणतो, नाही नाही, आज कॉमन ऑफ आहे, कॉलेजमध्ये सगळ्यांनी कॉमन ऑफ घेतलाय, त्यामुळे मी घरीच आहे, घरी जेवायला. दुपारी काहीतरी करूया मस्त. राजा पण म्हणतो, अरे वा, काम 3 तिगाडा काम सवार आहे आज, मी पण घरीच आहे आज. अवनी म्हणते, का तू का घरी आहेस आज? यश पण म्हणतो, कामावर जा, नाना ओरडेल तिकडे. अवनीला प्रश्न पडतो. अवनी म्हणते, हे नाना एक्झॅक्टली कोण आहेत? नाही म्हणजे कंपनी ह्याचीच आहे, मग ते का ओरडतील ना? त्याला कळतं ह्यानं आणखीन एक खोटं बोललेलं आहे ते. मग धन्या म्हणायला लागतो, नाना म्हणजे ह्याचे? मग राजा लगेच म्हणतो, पार्टनर आहेत. म्हणजे ते पार्टनर आहेत. मग राजा लगेच उठतो आणि यशाला समजवत असतो, नानांचं टेन्शन नको घेऊ तू, मी सगळं सेट केलंय, फोनवरून सगळं मॅनेज होईल. मी म्हणते, अरे असं कसं? फोनवरून कसं काय सगळं मॅनेज होणार आहे? तू कामावर जा, कंपनी द्यायची म्हणून मला तू घरी नको बसूस, ड्युटी फर्स्ट, समजलं का? यशा देखील मग म्हणायला लागतो, बरोबर आहे, करेक्ट आहे तुमचं. कसं आहे राजा, कंपनी जरी तुझी असली ना, कामावर जावं आपण, विनाकारण घरी बसण्याचं काही कारण नाही आहे. अवनी एकसारखी बघत असते त्याच्याकडे. मग राजा म्हणतो, नाही कारण आहे की माझ्याकडं, ते आपलं परत. मग राजा पटकन पलटी मारतो, नाही अरे ते आहे, माझ्याकडे एक काम आहे, आठवलं मला. मला ना एक काम आहे, बरोबर आहे तुझं यशोदा, मी याला कामावर गेलं पाहिजे, मी जातो. तो धन्याकडे बघतो आणि धन्या म्हणतो, सॉरी धन्या, आज नाही आहे मी, चला जातो मी. आणि तो तिथून निघून जातो. पुढचा सीन पाण्याच्या गॅरेजमधला घेतलेला आहे. लोनची चौकशी करण्यासाठी कागदपत्र घेण्यासाठी मॅडम येणार, यामुळे पाण्या खूप खुश असतो. त्याची जोरदार तयारी चालू असते.
संभ्याला म्हणत असतो, ए संभ्या, माझे आधार कार्ड बाकीचे सगळे कागदपत्र ठेवली आहेत ना? संभ्या म्हणतो, हो ठेवलेत तिकडं फाईलमध्ये, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? आणि म्हणतो, अरे टेन्शन नाही भाऊ, आपला राजा काय म्हणतो माहिती आहे ना तुला? तोफ. संभ्या म्हणतो, लय तोफ चीज आहे. संभ्या म्हणतो, अरे हो, सकाळपासून 4दा ऐकून झालंय. आणि म्हणतो, ए संभ्या, असं चापटा आहे ना तुला? कामं कर, माझी फाईल वगैरे नीट ठेवली आहेस ना? सगळे डॉक्युमेंट आहेत ना त्याच्यामध्ये? संभ्या म्हणतो, ठेवले ठेवले, सगळे नीट ठेवले. अहो पण येणार कोण आहे? पाण्या म्हणतो, ए येणार आहे येणार आहे, आपलं नशीब बदलणारी मॅडम येणार आहे. मला सिनियर मेकॅनिकचा गॅरेज मालक आणि तुला सिनियर मेकॅनिक बनवणारी एक मॅडम येणार आहे. संभ्या म्हणतो, काय लग्न करायला येते का ती तुमच्या बरोबर? आणि रागाने बघायला लागतो. मग संभ्या म्हणतो, नाही ते पण आहे. नाही हाय बाबली वहिनी. आणि म्हणतो, ए तुला असं चापटळीन ना, माझ्या डोक्याचं इंजिन गरम करायचं नाही हा. सांगितलं ना तुला मॅडम येणार आहे बँकेतून लोनसाठी. तू चल कामं कर तू. तू काय बघून राहिला, चल कामं कर ना तू. मग संभ्या पडदिशी जातो आणि कामं करायला लागतो. पाण्या मग स्वतःला शांत करत असतो, खूप चिडलेला असतो ना तो. तो स्वतःला म्हणायला लागतो, धनपाल शांत. धनपाल, आज आपल्याला काहीही करून शांत राहायचं आहे. अजिबात निगेटिव्ह विचार करायचे नाही. आज आपण फक्त पॉझिटिव्ह राहायचं, पॉझिटिव्ह. शांत शांत तो स्वतःला शांत करत असतो आणि तो खूप खुश असतो, कारण त्याला लोन मिळणार असतं आणि त्याचं स्वतःचं गॅरेज होणार असतं. इतक्यात एक्सक्यूज मी करत तिथे एक मॅडम येतात. मॅडम म्हणजे कोण तुम्हाला कळायलाच असतील, आपल्या पायल मॅडम. आणि एकदम खुश होतो आणि संभ्या बघायलाच लागतो. पायलची एंट्री खूप छान दाखवली मंडळी, तिचा खूप छान मेकओव्हर केलेला आहे. पाण्या आणि संभ्या तिच्याकडे बघतच बसतात. मग पायल आतमध्ये येत असते. तिचं ड्रेसिंग देखील खूप छान केलेलं आहे मंडळी. आणि ओळखतही नाही आहे ती परदेशी. पायल विचारायला लागते, हु इज धनपाल दांगड? पाण्या म्हणतो, हां मीच आहे मॅडम, या ना, या आतमध्ये या. मॅडम नमस्कार, या 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 आत या. बसा ना. तिच्यासाठी बसण्यासाठी जागा केलेली असते छान स्वच्छ. तिच्या हातामध्ये ना छत्री असते. पाण्या लगेच तो संभ्याला, संभ्या ती छत्री ठेव. संभ्या लगेच तिच्या हातातून छत्री घेतो आणि मग साईडला ठेवून देतो. हेअरस्टाईल कम्प्लीट डिफरंट, गॉगल, मास्क, ह्याच्यामुळे पूर्ण चेहरा काही दिसतच नसतो पायलचा. पायल पूर्ण इंग्लिशच बोलत असते, म्हणजे ती प्रयत्न देखील करते आणि बोलतेही छान हं मंडळी. पुढे पायल म्हणते, कॅन आय प्लीज हॅव अ सम वॉटर? संभ्याला काही कळत नाही. संभ्या म्हणतो, हां. मग ती म्हणते, पाणी. मग पाणी म्हणते, ए संभ्या, पाणी आण ना, पाणी, मॅडमना पाणी आण जा. संभ्या म्हणतो, हां पाणी. मग तो पटकन तिथली पाण्याची बाटली काढतो आणि पायलला देते. पायल ती घेते, परत ती विचार करायला लागते, मास्क काढला तर ह्यांना कळेल ना मी आहे ती. मग ती परत म्हणते, इट्स ओके. आणि म्हणायला लागतो, मॅडम घ्या ना पाणी, एक नंबर पाणी आहे, घ्या घ्या घ्या, एक नंबर पाणी आहे, मास्क काढा आणि घ्या ना. फारच फोर्स करत असतो, पण पायल एक आयडिया करते. ती ते बॉटलीचं पाणी घेते आणि पुढे जाते आणि हात स्वच्छ करत असते. ह्या दोघांना प्रश्न पडतो, हिने तर पाणी पिण्यासाठी घेतलं होतं आणि ही तर पुढे जाऊन हात धुवून येते. मग पुढे पायल त्याचं देखील एक्सप्लेनेशन तिच्याकडे तयार असतं बरं का मंडळी. म्हणायला लागते, ॲक्च्युली आय एम व्हेरी कन्सर्न अबाउट हेल्दी यू नो. इट्स क्वाईट अनहायजेनिक अँड सो पोल्युशन अँड ग्लोबल वॉर्मिंग, सो इट्स क्वाईट रिस्की. सो आय एम क्वाईट हेल्थ कॉन्शियस, दॅट्स इट. तिने पूर्णपणे इंग्लिशमध्ये बोलल्यामुळे संभ्या म्हणतो, पाण्या द्या, ही काय बोलून राहिली? संभ्या म्हणतो, अरे इंग्लिश बोलून राहिली आहे. संभ्या म्हणतो, अरे ते कळलं इंग्लिश, पण काय आहे? पायल फक्त बघत असते या दोघांकडे, यांचं काय होतं, यांना कळतंय की नाही. मग पाण्या म्हणायला लागतं, अरे ते असतं त्यांचं बँकेतली असते भाषा बिषय काय ती, बोलल्या असतील त्या. मग पाण्यापुढे म्हणायला लागतो, बरं मॅडम आपण बोलायचं का काय लोनबद्दल? 2% व्याजानं तुम्ही मला लोन देणार आहे? पायल म्हणते, हो हो देणार, या बसा. म्हणतो, हां हां. तो कागद आणण्यासाठी तिकडे गेलेला असतो. पायल पटकन म्हणते, हां जवळ या ना. ह्या दोघांना आश्चर्यच वाटायला लागतं, हे काय आहे? हा कुठेतरी आवाज ऐकल्यासारखं वाटतं त्यांना. मग इथेच हा सीन कट करून पुढे दांगटांचा सीन घेतलेला आहे. अवनी यशाला म्हणत असते, यशादा तुमच्याकडे एक काम होतं. म्हणतो, हां. अवनी म्हणते, माझ्या नोकरीचं काही बघता येईल का? यशा म्हणतो, मी. अवनी म्हणते, अहो नाही मला माहिती आहे, माझ्याकडे आता डिग्री सर्टिफिकेट वगैरे काही नाही आहे, पण अहो मी चांगली आर्किटेक्ट आहे. यशा म्हणायला लागतो, अहो नाही बरोबर आहे तुमचं, असं का बोलून राहिला तुम्ही? आमचा विश्वास आहे हो तुमच्यावर, तुम्ही तर चांगल्याच आर्किटेक्ट असणार आहे. खरं तर यशा इथे अडकलेला असतो. राजानं सांगितल्याप्रमाणे त्याला खोटं बोलावं लागत असतं, पण त्याला अवनीशी खोटंही बोलायचं नसतं. अवनी पुढे म्हणायला लागते, हो यशोदा तुमचा आहे विश्वास, पण नाही कोणी ओळखीचं
नसेल ना, तर माझ्यावर कोण विश्वास ठेवणार? कोण नोकरी देणार? यशा म्हणतो, "नाही, तुम्हाला एकदा सांगू का? तुम्ही एकदा काम सुरू केलं ना, तुमचं काम बघून माणसं तुमच्यावर विश्वास ठेवतील." आणि आपण म्हणतो, "हां, करेक्ट आहे यशादाचं." अवनी म्हणते, "हो, बरोबर आहे. पण तसा चान्स पण मिळायला पाहिजे ना. तुम्हीच बघा ना तुमच्या कन्स्ट्रक्शन फर्ममध्ये एखादी जागा मोकळी रिकामी असेल तर मला आवडेल काम करायला." यशाला टेन्शन यायला लागतं. अवनी पुढे म्हणायला लागते, "असं कसं इतके दिवस घरी बसून राहणार ना? बरं नाही वाटत ते." यशा पुढे तिला म्हणायला लागतो, "नाही, नाही, तुम्ही घराचं काही टेन्शन घेऊ नका. मी बोलतो 1-2 जणांशी." तो फक्त तिला होच म्हणू शकत असतो, कारण बाकी काही त्याच्याकडे ऑप्शन नसतो. अवनी म्हणते, "हां, ठीक आहे, चालेल." आणि मग यशा तिथून जातो. मग धन्या तिला दुसरा ऑप्शन सुचवतो. तो म्हणतो, "वहिनी, तुम्ही ऑनलाईन टाकून बघा ना ते." अवनी म्हणते, "ऑनलाईन? अरे पण सर्टिफिकेट्स नाही आहेत ना. सर्टिफिकेटशिवाय ऑनलाईन अप्लाय कसं करणार ना?" धन्या पण म्हणतो, बरोबर आहे तुमचं. पण वहिनी कोणीतरी असेलच ना. कोणीतरी माईकाला आला असेलच ना, जो या कागदांपेक्षा तुमच्या टॅलेंटला, तुमच्या नॉलेजला जास्त किंमत देईल. अवनीला पण हे पटतं. अवनी म्हणते, "हां, बरोबर आहे. बघते मी ऑनलाईन पण प्रयत्न करून बघते." यशा येतो तितक्यात यशा म्हणतो, "धन्या, हे नॉलेज आणि टॅलेंट हे दोन्ही शब्द तूही लक्षात ठेव हं." धन्या म्हणतो, "ए यशादा, रेग्युलर अटेंडन्स आहे माझं कॉलेजला." मग यशा म्हणतो, "रेग्युलर अटेंडन्स आहे? कॉमन ऑफ?" मला काय त्याला माहिती असतं सगळं, पण ठीक आहे म्हणतो तो. अवनीला म्हणतो, "आलोच." अवनी देखील त्याची मज्जा घेते आणि म्हणते, "खरंच ऑफ आहे का?" त्याने तिला सांगत असतो, "वहिनी." पटकन तर यशा येतं म्हणतं, "हां, नाही खरंच ऑफ आहे, कॉमन ऑफ आहे." मग यशा परत रागाने पाहत असतो धन्याकडे. मग यशा परत बाहेर जाऊन आत आल्यामुळे अवनी विचारते, "काय झालं?" मग यशा म्हणतो, "नाही, काही नाही, पिशवी राहिली आहे." आणि मग तो तिथली पिशवी घेऊन जात असतो आणि जी ती पिशवी यशाने घेतलेली असते त्याच्यामध्ये राजाने ते फ्रेम आणि डॉक्युमेंट्स लपवून ठेवलेले असतात मॅरेज रजिस्ट्रेशनचे. अच्छा, मग जाता धन्याला परत चिडवायला लागतं, "टॅलेंट हां?" धन्या म्हणतो, "ओय यशदा, असं बघू नको हं माझ्याकडे. मी जातो रोज कॉलेजला." पाहुणे म्हणते, "चल खाऊन घे उपमा." यशा मग जायला निघतो. बाहेर तो छत्री उघडत असतो. त्याला अण्णा दिसतात. अण्णांचा कार्यक्रम सुरू असतो. यशा अण्णांना म्हणत असतो, "अण्णा, आता तरी कमी करा." अण्णा पण विषय टाळत असतात. अण्णा वेगळंच म्हणत असतात हं मंडळी. अण्णा म्हणतात, "हां, बंद करायला पाहिजे आता. कमी करायला पाहिजे. कळतंय मला. लक्षात येते माझ्या. कसं दिसतंय ते?" अण्णांचे एक्सप्रेशन खूप छान असतात हं मंडळी. अण्णा म्हणतात, "म्हणजे मला त्रास, तुम्हाला त्रास, सुनबाईला त्रास, सगळ्यांनाच त्रास. कमी करायला पाहिजे." आय ॲग्री हां. मग यशा म्हणतो, "तुम्हाला एवढं कळतं तर मग कमी का नाही करत?" "अरे पण तो शकून सलूनवाला पाहिजे ना." "अरे 8 दिवस झाले तरी तो सलून उघडून नाही राहिला." यशाला काही कळत नाही. म्हणतो, "अहो तुमच्या दाढीबद्दल बोलून राहिलो का मी?" मला म्हणायला लागतात, "मग आणखी काही बोट दाखवण्यासारखी आहे का माझ्याकडे?" काय माझी पर्सनॅलिटी असं त्यांना म्हणायचं असतं, पण ते काही म्हणता येत नाही. त्यामुळे ते म्हणतात, "हे जे काही आहे ना, त्याच्यामध्ये काही बोट दाखवण्यासारखं आहे का?" असे म्हणतात, "नाही, नाही, काय नाही. काय बोलायचं तुम्हाला?" मला म्हणतात, "मग काय दुसरं दुसरं काही बोलायचं होतं का तुला?" यशो म्हणतो, "नाही, नाही. हां, ही बोलायचं नाही मला. चालू दे तुमचं." ना म्हणतात, "अरे बोल ना. तुला काय बोलायचं होतं ते बोल. तुझं मन मोकळं कर." म्हणतो, "नाही, नाही. मला काही बोलायचंच नाहीये." यशा मग ती छत्री उघडतो आणि तिथून निघून जातो. अण्णा मग एकटेच थांबून हसत बोलत असतात स्वतःशीच. "अरे, हा काय बोलून राहिलाय? मी काय बोलून राहिलोय? हा काय वेगळंच समजतंय? मी काय वेगळंच बोलून राहिलोय?" आणि ते स्वतःशीच हसत असतात आणि ते स्वतःशीच म्हणायला लागतात, काय पण म्हणा, पण पोर लय समजूतदार आहे." आणि आजचा भाग इथेच संपवलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहतोय की यशाला ते फोटो आणि मॅरेज सर्टिफिकेट दिसतं आणि तिथे मग राजा आल्यानंतर यशा राजाच्या कानाखाली देतो. त्याच्यामुळे तसं ठरवून मी मुद्दाम असं काही केलेलं नाही. यशा म्हणतो, "तू आपल्या घराला बाईचा आशीर्वाद दिलायस, पण त्याबरोबर ना राजा तू स्वतःसाठी एक शाप आणलायस. जग आता तू त्या शापाबरोबर." ते सर्टिफिकेट त्याच्या हातात देतो. म्हणतो, "हे घे, लपव ते लग्नाचे सर्टिफिकेट. कुठं आणि कुठवर लपवतोस ना ते बघूच." अशा प्रकारे राजाचं आणखीन एक सत्य यशासमोर आलेलं आहे. त्यामुळे यशा खूप चिडलेला आहे. तरी उद्याचा भाग खूप छान खतरनाक असणार आहे. शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपले रिव्ह्यू जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू उद्या. बाय.